विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहासच्या 9व्या धड्याचं नाव आहे मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम. या धड्याचे आपण प्रश्नोत्तर सोडवणार आहोत. तुम्ही जर या धड्याचं अजूनही वाचन केलेलं नसेल तर पटकन वाचन करून घ्या, क्विक रिव्हिजन करून घ्या. जे प्रश्न तुमचे बरोबर येणार आहेत, त्याशिवाय जे प्रश्न चुकणार आहेत ते तुम्ही लगेच तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि त्याची पुन्हा एकदा उजळणी करा. त्यासाठी तुम्ही या धड्यामध्ये एकूण 24 प्रश्न आहेत. म्हणजे 1 ते 24 हे क्रमांक तुम्ही तुमच्या वहीमध्ये किंवा कागदावरती लिहून काढा आणि आपण लगेच या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. औरंगजेब रिकामी जागा यांच्या पराक्रमाने जेरीस आला होता. 4 पर्याय आहेत. आपण व्यवस्थितपणे पर्याय जे आहे ते वाचून घ्या. जो अचूक पर्याय तुम्हाला वाटेल तो तुमच्या पानावरती लिहून काढा. जर उत्तर चुकलं असेल तर पुन्हा त्याची रिव्हिजन तुम्ही करू शकताय. तर प्रश्न पहिला, औरंगजेब रिकामी जागा यांच्या पराक्रमाने जेरीस आला होता. पर्याय क्रमांक 1 छत्रपती राजाराम महाराज. पर्याय क्रमांक 2 शहाजादा अकबर. पर्याय क्रमांक 3 छत्रपती संभाजी महाराज आणि पर्याय क्रमांक 4 राजा छत्रसाल. तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे, औरंगजेब हा छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाने जेरीस आला होता. प्रश्न क्रमांक 2. बादशहाच्या तंबूवरील सोन्याचा कळस कापणारे कोण होते? पर्याय पहिला संताजी व धनाजी. पर्याय दुसरा संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण. पर्याय तिसरा खंडो बल्लाळ व रूपाजी भोसले आणि चौथा पर्याय नेमाजी व येसाजी. तर बादशहाच्या तंबूवरील सोन्याचा कळस कापणारे होते संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण. पुढील प्रश्न क्रमांक 3. गोव्याच्या लढाईत पराक्रमाची शर्थ करणारा कोण होता? पर्याय पहिला येसाजी कंक. पर्याय दुसरा नेमाजी शिंदे. पर्याय तिसरा प्रल्हाद निळाजी आणि चौथा पर्याय संताजी तानाजी. तर गोव्याच्या लढाईमध्ये ज्यांनी पराक्रमाची शर्त केलेली होती तो होता येसाजी कंक. प्रश्न क्रमांक 4. औरंगजेबाने रिकामी जागा याची नेमणूक कोल्हापूर प्रांतावर केली होती. पर्याय पहिला मुकर्रब खान. पर्याय दुसरा अकबर. तिसरा पर्याय खाफी खान आणि चौथा पर्याय सिद्दी जौहर. तर अचूक उत्तर आहे औरंगजेबाने मुकर्रब खान यांची कोल्हापूर प्रांतावरती नेमणूक केली होती. प्रश्न क्रमांक 5. जंजिऱ्याचा रिकामी जागा मराठी मुलखाला उपद्रव देत असे. कोण होता तो की जो जंजिराचा होता आणि जो मराठी साम्राज्याला उपद्रव देत होता? पर्याय पहिला सिद्दी. पर्याय दुसरा मुकर्रब खान. तिसरा पर्याय खाफी खान आणि चौथा पर्याय अकबर. तर जंजिराचा होता सिद्दी. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 6. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांच्या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व कोणी केले? पर्याय पहिला महाराणी येसूबाई. दुसरा पर्याय छत्रपती शाहू महाराज. तिसरा पर्याय पहिला बाजीराव आणि चौथा पर्याय महाराणी ताराबाई. तर राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांच्या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व केले होते. त्याचा अचूक पर्याय आहे महाराणी ताराबाई. प्रश्न क्रमांक 7. जिंजीचा किल्ला रिकामी जागा याने जिंकून घेतला. कोणी जिंकून घेतला ते ओळखायचं आहे. पर्याय पहिला जुल्फिकार खान. पर्याय दुसरा मुकर्रब खान. पर्याय तिसरा दिलेर खान आणि चौथा पर्याय शहाजादा अकबर. तर जिंजीचा किल्ला जो आहे तो किल्ला जिंकून घेतला होता जुल्फिकार खान याने. प्रश्न क्रमांक 8. छत्रपती संभाजी महाराजांना मुकर्रब खानाने रिकामी जागा येथे छापा घालून पकडले. तर आपल्याला ठिकाण जे आहे ते ओळखायचं आहे की संभाजी महाराजांना मुकर्रब खानाने कोणत्या ठिकाणी पकडले. पर्याय पहिला कोल्हापूर. पर्याय दुसरा सातारा. तिसरा पर्याय पुणे आणि चौथा पर्याय संगमेश्वर. तर ठिकाण आहे त्याचं अचूक उत्तर आहे संगमेश्वर. हे रत्नागिरी जिल्हा. प्रश्न क्रमांक 9. छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म रिकामी जागा या किल्ल्यावर झाला. कोणत्या किल्ल्यावर झालेला होता ते ओळखायचं आहे.
पर्याय पहिला शिवनेरी, पर्याय दुसरा राजगड, तिसरा पर्याय पुरंदर आणि चौथा पर्याय रायगड. तर राजाराम महाराजांचा जन्म झालेला होता रायगड किल्ल्यावर. प्रश्न क्रमांक 10. संभाजी महाराजांनी रिकामी जागा हा राजनीतीवर आधारित ग्रंथ लिहिला. ग्रंथाचं आपल्याला नाव ओळखायचं आहे जो संभाजी महाराजांनी लिहिला होता. पर्याय पहिला श्री शिवभारत, पर्याय दुसरा चरक संहिता, तिसरा पर्याय बुधभूषण आणि चौथा पर्याय राजव्यवहार कोश. तर संभाजी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ होता बुधभूषण. प्रश्न क्रमांक 11. औरंगजेबाने नाशिक जवळच्या रिकामी जागा किल्ल्याला वेढा दिला. पर्याय पहिला मल्हारगड, दुसरा पर्याय त्र्यंबकगड, तिसरा पर्याय अजिंक्यगड आणि चौथा पर्याय रामशेज किल्ला. तर नाशिक जवळचा जो किल्ला होता ज्याला वेढा दिला त्याचं अचूक पर्याय आहे रामशेज किल्ला. प्रश्न क्रमांक 12. महाराणी ताराबाईच्या पराक्रमाचे वर्णन रिकामी जागा यांनी केले. ज्यांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे त्यांचं नाव आपल्याला ओळखायचं आहे. पर्याय पहिला सूरसागर, दुसरा पर्याय कवी देवदत्त, तिसरा पर्याय कुसुमाग्रज आणि चौथा पर्याय कवी परमानंद. तर अचूक उत्तर आहे कवी देवदत्त. प्रश्न क्रमांक 13. अकबर दक्षिणेत रिकामी जागा यांच्या आश्रयाला आला. कुणाच्या आश्रयाला आलेला होता त्यांचं नाव ओळखायचं आहे. पर्याय पहिला संभाजी महाराज, पर्याय दुसरा राजाराम महाराज, तिसरा पर्याय शिवाजी महाराज आणि चौथा पर्याय व्यंकोजी महाराज. तर अकबर दक्षिणेत हा संभाजी महाराज यांच्या आश्रयाला आलेला होता. प्रश्न क्रमांक 14. संभाजी महाराजांच्या युद्ध कौशल्याचे वर्णन करणारा फ्रेंच प्रवासी कोण होता. त्याचं आपल्याला नाव ओळखायचं आहे 4 पर्यायांपैकी. पहिला पर्याय मार्टिन, दुसरा पर्याय जेम्स मार्टिन, तिसरा पर्याय विल्यम शेफर्ड आणि चौथा पर्याय ॲबे कॅरे. तर संभाजी महाराजांच्या युद्ध कौशल्याचे वर्णन ज्यांनी केलं तो फ्रेंच प्रवासी होता ॲबे कॅरे. प्रश्न क्रमांक 15. छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र कोण होते. पर्याय पहिला राजा राव महाराज, पर्याय दुसरा व्यंकोजी महाराज, तिसरा पर्याय राजाराम महाराज आणि चौथा पर्याय शाहू महाराज. तर छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र होते राजाराम महाराज. प्रश्न क्रमांक 16. या ठिकाणी 2 विधानं आपल्याला दिलेली आहेत. त्यापैकी कोणतं विधान बरोबर आहे किंवा कोणतं चूक आहे किंवा दोन्ही बरोबर किंवा दोन्ही चूक या पद्धतीनं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. तर पहिलं विधान काय बघा, राजाराम महाराजांचा सिंहगडावर मृत्यू झाला. आणि विधान क्रमांक दुसरं म्हणजे ब, तानाजी मालुसरे यांना हुतात्मा सिंहगडावर प्राप्त झाले. तर हे 2 विधानं आहेत. त्यापैकी कोणतं बरोबर किंवा पर्याय आपण बघून घेऊया. पहिला पर्याय अ बरोबर आहे फक्त, पर्याय दुसरा ब बरोबर, पर्याय तिसरा दोन्ही बरोबर आणि चौथा पर्याय दोन्ही चूक. तर आता दोन्ही विधानं जी आहेत ते जर आपण बघितली तर राजाराम महाराजांचा सिंहगडावर मृत्यू झालेला होता हे विधान जे आहे हे बरोबर आहे. आणि दुसरं विधान जर बघितलं तर तानाजी मालुसरे यांनासुद्धा हौतात्म्य जे आहे ते सिंहगडावरच प्राप्त झालेलं होतं. त्यामुळे हे दोन्ही विधानं जी आहेत ते बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 17. संभाजीराजांनी सिद्धीविरुद्ध मोहीम उघडून रिकामी जागा किल्ल्याला वेढा घातला. ज्या किल्ल्याला त्यांनी वेढा घातलेला होता त्याचं नाव आपल्याला ओळखायचं आहे. पर्याय पहिला जंजिरा, पर्याय दुसरा रायगड, तिसरा पर्याय रामशेज आणि चौथा पर्याय दंडराजपुरी. तर त्या किल्ल्याचं जे अचूक नाव आहे ते आहे दंडराजपुरी. या किल्ल्याला त्यांनी म्हणजेच संभाजीराजांनी वेढा घातलेला होता. प्रश्न क्रमांक 18. पोर्तुगीजांना धडा शिकवण्यासाठी संभाजी महाराजांनी कोणत्या बंदरावर हल्ला केला. पहिला जो पर्याय आहे तो आहे न्हावा बंदर, दुसरा पर्याय मालवणचे बंदर, तिसरा पर्याय रेवदंडा बंदर आणि चौथा पर्याय यापैकी नाही. तर संभाजी महाराजांनी ज्या बंदरावर हल्ला केलेला होता त्याचं अचूक नाव आहे रेवदंडा बंदर. प्रश्न क्रमांक 19. जिंजीला प्रयाण करताना राजाराम महाराजांसोबत खालीलपैकी कोण नव्हते. जे नव्हते त्यांचं नाव आपल्याला ओळखायचं आहे. याचाच अर्थ काय होतो की जे नव्हते ते जर आपण वगळले तर राहिलेले 3 जे आहेत म्हणजे 4 पर्यायांपैकी 3 ते 3 ज्यावेळेस जिंजीला जायचं होतं त्या ठिकाणी
राजाराम महाराजांसोबत ते तिघं होते, असा त्याचा अर्थ होतो आहे. पहिला पर्याय प्रल्हाद निराजी, पर्याय दुसरा खंडो बल्लाळ, तिसरा पर्याय रूपाजी भोसले आणि चौथा पर्याय संताजी घोरपडे. तर जिंजीला प्रयाण करताना राजाराम महाराजांसोबत संताजी घोरपडे हे नव्हते. उरलेले तिघं जे आहेत म्हणजे प्रल्हाद निराजी, खंडो बल्लाळ आणि रूपाजी भोसले हे त्यांच्यासोबत होते. प्रश्न क्रमांक 20. मोगल सेनेचा प्रतिकार करताना मराठ्यांचा कोणता सेनापती मारला गेला? त्यांचं नाव आपल्याला ओळखायचं आहे. पर्याय पहिला रूपाजी भोसले, पर्याय दुसरा येसाजी कंक, पर्याय तिसरा संताजी घोरपडे आणि चौथा पर्याय हंबीरराव मोहिते. तर या चौघांपैकी हंबीरराव मोहिते हे मारले गेलेले होते मोगल सेनेचा प्रतिकार करताना. प्रश्न क्रमांक 21. संभाजीचा पाडाव करेपर्यंत पागोटे न घालण्याची प्रतिज्ञा रिकामी जागा यांनी केली होती. ज्यांनी प्रतिज्ञा केली होती त्यांचं नाव ओळखायचं आहे. पर्याय पहिला शहाजादा अकबर, पर्याय दुसरा मुकर्रब खान, तिसरा पर्याय जुल्फिकार खान आणि चौथा पर्याय बादशाह औरंगजेब. तर ही जी काही प्रतिज्ञा आहे पागोटे न घालण्याची, ही ज्यांनी केली होती त्यांचं नाव आहे बादशाह औरंगजेब. प्रश्न क्रमांक 22. औरंगजेबाचा मृत्यू खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला? पर्याय पहिला खुलताबाद, पर्याय दुसरा औरंगाबाद, तिसरा पर्याय अहमदनगर आणि चौथा पर्याय दिल्ली. औरंगजेबाचा मृत्यू हा झालेला होता अहमदनगर या ठिकाणी. त्यांची जी समाधी आहे ती खुलताबाद या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 23. संभाजी महाराजांच्या राज्यकारभाराविषयी चुकीचे विधान ओळखा. खाली एकूण 3 विधानं दिलेली आहेत, त्यापैकी कोणतं चूक आहे आणि चौथा पर्याय आहे वरीलपैकी सर्व बरोबर. तर ते अचूक विधान जे आहे ते ओळखायचं आहे. पर्याय पहिला त्यांनी न्याय व महसूल व्यवस्था चोख ठेवली, पर्याय दुसरा प्रजेला छळणाऱ्या वतनदारांना कठोर शिक्षा दिल्या, पर्याय तिसरा संघर्ष काळातही त्यांनी राज्यकारभाराकडे दुर्लक्ष केले नाही आणि चौथा पर्याय आहे वरीलपैकी सर्व बरोबर. आता आपल्याला चुकीचं विधान जे आहे ते निवडायचं आहे. तर हे जर 3 विधानं बघितली तर ही 3ही विधानं ही बरोबर असल्याचं लक्षात येते. याचा अर्थ वरीलपैकी सर्व विधानं ही बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 24. शेवटचा प्रश्न. रिकामी जागा यांच्या युद्धतंत्राचे वर्णन सेफ डिपॉझिट लॉकर सिस्टीम असे केले जाते. आता खालीलपैकी कुणाच्या युद्धतंत्राचं वर्णन असं केलं जाते ते आपल्याला ओळखायचं आहे. पर्याय पहिला संभाजी महाराज, पर्याय दुसरा शिवाजी महाराज, तिसरा पर्याय राजाराम महाराज आणि चौथा पर्याय आहे महाराणी ताराबाई. तर बघा हे जे वर्णन आहे माहीत आहे का तुम्हाला? हा जो धड्यातील भाग आहे एक त्यापैकी हा प्रश्न आहे. सेफ डिपॉझिट लॉकर सिस्टम असं ज्यांच्या युद्धतंत्राचं वर्णन केलं जाते त्या आहेत महाराणी ताराबाई. तुम्हाला किती प्रश्न